अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। हरि ओम। गीता पंचामृत पान करण्याकरता आपण सगळे इथे एकत्र जमलोय। सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत। खूप जाणकार मंडळी मला समोर दिसत आहेत बसलेली। जरी मगाशी हात वर केला असला आम्ही इथे पहिल्यांदा आलोय तरी याचा अर्थ ते परमार्थामध्ये पहिल्यांदा आले तसं नाही आहे, ते सगळे जाणकार आहेत, त्यामुळे सांभाळून घ्या। मी पण हा पहिलाच एवढ्या मोठ्या प्रमाणातला स्वामींनी स्फुरण दिल्यानंतर साकारलेला संकल्प, ज्याच्यामध्ये त्यांची सेवा म्हणून ही 5 पुष्प अर्पण करण्याकरता इथे आहे। हे 5 श्लोक जे आहेत ते सांगितल्याप्रमाणे चिन्मय मिशननी निवडलेले श्लोक आहेत, म्हणजे त्याच्यात काही चॉईस नाही आहे। आणि हे 5 श्लोक आपण म्हणतोय, बरेच श्लोक त्याच्यातले सुप्रसिद्धच आहेत, बरेच जणांना ते पाठच असणार आहेत। त्यामुळे असा प्रश्न पडला असायची पण शक्यता आहे की आता ह्याच्यामध्ये 1.5 तास काय बोलण्यासारखं आहे, आम्हाला अर्थ माहिती आहे याचा। खरी गोष्ट आहे ती, पण श्लोकाला समोर ठेवून एका प्रकारे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की वी हॅव टू सेलिब्रेट। काही वचनं जी आहेत भगवंतांची ती सेलिब्रेशन करण्यासारखी वचनं आहेत, कारण हे श्लोकच सेलिब्रिटी श्लोक आहेत सगळे, एका अर्थाने ब्रँड अँबॅसिडर आहेत गीतेचे। तर आपण हा जो पहिला श्लोक आहे त्यांचाच आपण क्रम फॉलो करतोय। मला वाटतं सगळ्यांना तो ग्रंथ मिळालेला आहेच आहे। एकदा परत एकदा माझ्याबरोबर म्हणा, मी म्हणतो, मला तुम्ही फॉलो करा। उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत् आत्मैव यात्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः। विशेषतः नास्तिक लोकांच्या आवडीचा श्लोक आहे की जेव्हा गीतेवर डिबेट्स होतात तेव्हा हा श्लोक गीतेने सांगितलेला आहे की तुम्ही तुमचा उद्धार करा, कोणी येणार नाही मदतीला। आणि या कोणीहीचा रोग हा ॲक्च्युली गुरूंकडे असतो, कोणी लागत नाही। गीतेने सांगितलंय कोणी लागत नाही, तुम्ही तुमचा उद्धार करा। उद्धरेद आत्मनात्मानं, तुम्ही तुम्हाला वर न्या, तुम्ही तुम्हाला खाली आणू नका। अवसादयेत, अवध सिद्ध याचा ॲक्च्युली हिंदी त्याचा अर्थ, इवन इंग्लिश त्याचा अर्थ तो केला आहे, तो डिप्रेस होऊ नका असा आहे की तुम्ही वर जा, स्वतःला तुम्ही खाली आणू नका, डिप्रेस होऊन देऊ नका स्वतःला। आणि याचं कारण उत्तर चरणामध्ये सांगितलेलं आहे, आत्मैव यात्मना बंधू, तुम्हीच तुमचे बंधू आहात आणि तुम्हीच रिपू, याचा अर्थ शत्रू, तुम्हीच तुमचे शत्रूही आहात। किंवा आपण असं म्हणू, तुम्ही तुमचे बंधू होऊ शकता किंवा तुम्ही तुमचे शत्रूही होऊ शकता, तुमच्या हातामध्ये थोडक्यात उद्धार करणं। उत्धर असा संस्कृत शब्द आहे। उत्धर याचा अर्थ वर धरणे, उत याचा अर्थ वर, उत्थान वगैरे आपण शब्द, उत्वरनं बरेच शब्द आहेत,
तसं पाहिलं तर आत्म्याशी संबंधित हे विवेचन असल्यामुळे दिशा खऱ्या नसतातच ना, सगळीकडे ब्रह्मच आहे असं म्हटलं की वर आणि खाली हे खरं इरिलेव्हंट आहे. सगळीकडेच तो भरून आहे, तर वर खाली तुम्ही कशाच्या आधारावर ठरवणार असा प्रश्न विचारू शकतो आपण. ते आपण जेव्हा आपण वर आणि खाली असं म्हणतो तेव्हा साधारणपणे आपल्याला माहिती आहे की गुरुत्वाकर्षण नावाची एक शक्ती आहे जी सतत आपल्याला खाली खेचते. त्याचा प्रत्यय येतोच आपल्याला. इंग्लिशमध्ये याला ग्रॅव्हिटेशन म्हणतात. खाली खेचलं जातं, काय काही करायला लागत नाही. थोडं इथे पुढे गेलं की दुधीवर एक खिंड लागते. गेला असाल या रस्त्याने पुढे पवनार डॅम, दुधीवर एक खिंड आणि लोहगड नावाचा सध्या खूप इंटरनॅशनली प्रसिद्ध झालेला किल्ला तिथेच आहे. तुम्ही गुरुत्वाकर्षण कसं काम करतं त्या लोहगडांनी डेमॉन्स्ट्रेट केलं आहे सगळ्या जगाला. पण त्याच्या अगेन्स्ट दुसरा एक फोर्स आहे, बरोबर विरुद्ध दिशेला जाणारा. 15 दिवसापूर्वी आपण पावसाची वाट बघत होतो आणि 15 दिवसात आता काय परिस्थिती बदलली. आता बुधवारपर्यंत लोकांना सारखं ते वेदर साईट चेक करत होते की गुरुवारी थांबणार आहे की नाही पाऊस. पण पाऊस पडल्यावर काही दिवसात ती हरित शक्ती ही वरच्या दिशेने किती जोमाने झेपावतीये. यालाच संत लोक ग्रेस असं म्हणतात. सो ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट ग्रेस आहे. काय खाली ओढणारी एक शक्ती आहे आणि त्याच्या अगेन्स्ट वर ओढणारी पण एक शक्ती आहे. आपण ग्रेसफुल शब्द वापरतो. तसंच काहीचं आहे जेव्हा आपण उद्धर या शब्दाचा विचार करतो की वर जाणं म्हणजे काय नक्की. तर शरीराच्या माध्यमातून सुद्धा ही गोष्ट खरी आहे की जेव्हा ऊर्जेचा प्रवाह आपल्या शरीरामध्ये वरच्या दिशेने जायला लागतो. हठयोगामध्ये कुंडलिनी, जागरण वगैरे असे खूप जड शब्द वापरलेले आहेत. पण तो वरच्या दिशेला जातो ही वस्तुस्थिती आहे. आणि तो वर 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 जात त्याचं फायनल डेस्टिनेशन जे आहे ते आपल्या मस्तकामध्ये आहे. वेगवेगळे चक्र सांगितले, नावं आपल्याला माहिती असतात, मूलाधारापासून सुरू करून शेवटी सहस्रार चक्रापर्यंत. त्यामुळे योगाच्या परिभाषेत उद्धर या शब्दाचा अर्थ की जो लाईफ फोर्स आहे तो सर्वसाधारणपणे सर्व माणसांमध्ये मूलाधाराशी प्रतिष्ठित आहे. सगळ्या ज्या गोष्टी आपल्या घडत आहेत शरीराच्या माध्यमातून तिथे तो फोर्स आहे. पण तो प्रयत्नपूर्वक साधनेच्या माध्यमातून आपण वर धारण करू शकतो, वर नेऊ शकतो. हा त्या उद्धारचा खरा अर्थ आहे, उद्धरेत. पण ही गोष्ट महत्वाची आहे की ते करण्याकरता काय कारणीभूत होतं, मग कशामुळे तो वर जातो. योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ मुनी आणि प्रभू रामांचा खूप सुंदर संवाद आहे. आपल्याकडे वैशिष्ट्य हे अवतारी पुरुष जरी झाले राम कृष्ण तरी सुद्धा त्यांनी गुरुपरंपरा फॉलो केली. कृष्णाने कंसाचा वध केल्यानंतर मथुरेला तो वध झाला तेव्हा 12-13 वर्षाचा होता कृष्ण आणि बलराम. दोघांनी सांदीपनींच्या आश्रमात जाऊन संपूर्ण अध्ययन केलं. तसंच प्रभुरामांनी पण वसिष्ठांकडे जाऊन सगळी ब्रह्मविद्या शिकली. आणि जेव्हा ती विद्या झाली त्याच्यानंतर वसिष्ठांनी जो उपदेश केला तो योग वसिष्ठ सार म्हणून आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये फार एक छान विधान वसिष्ठांनी केलंय. ते म्हणतात उपदेशक्रमो रामो व्यवस्था मात्र पालनम. हा मी जो काही तुला उपदेश करतोय तो कशासाठी करतोय तर व्यवस्था मात्र पालनम. ही गुरु शिष्य जी व्यवस्था आहे, एक ऑर्डर आहे,
त्याचं पालन व्हायला पाहिजे. न्यप्तेस्तु कारणम साक्षात शिष्य प्रज्ञैव केवलम. पण जर तू विचारशील की ज्ञान कशामुळे होतं, तर न्यप्तेस्तु कारणम साक्षात, शिष्याला ज्ञान शिष्य प्रज्ञैव केवला, असं त्यांनी पहिल्याच त्याच्यात लिहिलं आहे की शिष्याची प्रज्ञाच फक्त त्याला ज्ञान मिळवून देऊ शकते. याचा अर्थ मग काहीच रोल नाही का, आपला एकदम मूड जाऊ शकतो, मग गुरु बिरू सद्गुरू काहीच रोल नाही का, देवाचा काहीच रोल नाही का. गोंदवलेकर महाराजांना प्रश्न विचारला होता की सांगा गुरुची खरंच आवश्यकता आहे का परमार्थामध्ये, आम्हाला हे त्याचं उत्तर आम्ही तुमच्याकडे मागायला आलोय की गुरुची आवश्यकता आहे का. सगळ्यांचा कळीचा प्रश्न असतो. गोंदवलेकर महाराजांनी खूप जबरदस्त उत्तर त्याच्यावर दिलंय. तर महाराज म्हणले होते की खरंच मग नाही आवश्यकता, आणि पण नंतर पुढे ते जे म्हणजे खूप महत्वाचं आहे, गुरुची आवश्यकता नाही आहे पण ते सांगायला पण गुरु लागतो. हम तो सिर्फ मार्ग बताएंगे, चलना तो आप ही है, असं संतांनी सांगितलं. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो, चालायचंय तुम्हाला, हे सांगणारा हा श्लोक आहे की तुम्ही तुमचा उद्धार करून घ्यायचा. मग याच्यासाठी काय महत्वाची गोष्ट आहे, तर महत्वाची गोष्ट जी आहे तीच गीता आपल्याला शिकवते की उद्धार का होत नाही किंवा होण्यासाठी काय आवश्यक गुण तुमच्यामध्ये असायला पाहिजे. अर्जुनामध्ये तर खूपच गुण होते. अर्जुन हा तसं पाहिलं तर आपलं प्रतिनिधित्व करतोय हे प्रश्न विचारताना. त्याची उत्तरं आपल्यालाच मिळालेली उत्तरं आहेत अर्जुनाच्या निमित्ताने. काही विद्वान असं सांगतात, एक असा बुद्धिभेद केला होता की अर्जुनालाच गीता सांगितली चूक केली भगवान कृष्णाने, खरी त्यांनी दुर्योधनाला सांगायला पाहिजे. हा मग जो गुणी आहे, जो तुम्हाला ऑलमोस्ट देव मानतोय, त्याला कशाला एवढं ते युद्धाच्या मध्ये 45 मिनिटं सगळं उपदेश, लाईक कन्व्हिन्सिंग द कन्व्हिन्स असं आपण म्हणतो, तो कन्व्हिन्सच आहे ऑलरेडी, त्याला कशाला कन्व्हिन्स करताय. त्याच्यापेक्षा दुर्योधनाला सांगितली असती तर गोष्टी बऱ्याच बदलल्या असत्या, युद्धच टळलं असतं. चुकीच्याच माणसाला तुम्ही सांगितली. तर भगवान कृष्णांनी सांगितलं नाही असं अजिबात नाही. भगवान कृष्णांनी ते केलं होतं, त्यांच्या थोड्याशा इच्छेविरुद्ध केलं होतं, पण ते डिप्लोमॅटिकली केलं होतं. की शेवटी ते दूत म्हणून गेले होते की साम दाम दंडभेद कुठलंही काही राहायला नको. त्याच्यात त्यांनी एक्सप्लेनेशन असं येईल की समजा मी ते केलं नाही आणि युद्ध झालं आणि जो नरसंहार होईल त्याची जबाबदारी आपल्यावर येईल, मग शेवटपर्यंत प्रयत्न करणार. आणि जेव्हा ते गेले एक साधा प्रस्ताव घेऊन गेले होते की बाकी सगळं सोड, जरी पांडव हस्तिनापूरचे राजे व्हायला पात्र आहेत, कारण वस्तुस्थिती अशीच होती ना की शास्त्राप्रमाणे पंडुरायाचा मृत्यू झाल्यावर सगळ्यात मोठा मुलगा युधिष्ठिर होता, त्याला मिळायला पाहिजे होता. तो धृतराष्ट्राला फक्त ठेवायला, राज्य सांभाळायला ठेवून गेला होता. आणि शास्त्राप्रमाणे अंध माणूस असेल तर राजा होता येत नाही. पंडूच्या निधनानंतर युधिष्ठिराचाच हक्क होता याच्यावर, पण हे सगळं षडयंत्र रचून त्यांना ते बाहेर काढलं होतं. एवढं असूनही कृष्णाने सांगितलं की फक्त 5 गावं दे, चल बाकी सगळं सोडतो. भारत देश तेव्हा केवढा मोठा होता आणि 5 छोटी गावं मागितली. तुम्ही जर गेलात उत्तर प्रदेशामध्ये, हरियाणामध्ये, ती 5 गावं अजूनही आहेत, आयडेंटिफाय होतात. अविस्थल, त्यावेळेची नावच अजून रिटर्न, अविस्थल, वृकस्थल, माकंदी, वारणावत, अशी 4 गावं आणि एक तुझ्या चॉईस. दुर्योधनाला चॉईस झालं, एक 5 तुझ्या चॉईस आहे, 5च गावं दिला की मग काही मागत नाही तुला. पण त्याच्यावर त्याचं उत्तर जे होतं ते माहिती की सुईच्या टोकावर मावेल एवढी पण जमीन मी देणार नाही. कृष्ण त्याला सांगतोय की तुझं नाहीये हे, धर्मानी तुझा अधिकारच नाहीये. गीता सोडा, पण त्याचं जे उत्तर होतं ते असं होतं की जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती. मला धर्म माहिती नाही का, म्हणजे रूल्स रेग्युलेशन माहिती मला माहिती आहेत, पण नचमे प्रवृत्ती, तसं वागण्याची माझी प्रवृत्ती नाही. जानामि अधर्मम नचमे निवृत्ती, म्हणजे अधर्म काय हे पण मला माहिती आहे, पण तसं ते सोडून द्यायची
त्याच्यातनं निवृत्ती व्हायची माझं तयारी नाही आहे. आणि ह्याचं एक्सप्लेनेशन तो जे देतो पुढच्या चरणामध्ये की केनापि एकेन हृदिस्थितेन यथा नियुक्तोस्मी तथा करोमी. एक कोणीतरी माझ्या हृदयात जो आहे, हृदयस्थित आहे, तो जसं सांगतो तसं मी करतो. थोडक्यात स्वैराचार करायचा होता, हा लुच्चेपणा होता. आणि म्हणून त्यांनी कधीच ते मान्य केलं नाही. आणि ह्याच्या एक्झॅक्टली उलटी गोष्ट गीतेमध्ये अर्जुनाने विचारले की अथकेन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुष. तुम्ही अर्जुनाचा प्रश्न बघा, दोन प्रश्नांची आपण कंपॅरिझन केली तर दुर्योधन म्हणतोय की मला सगळं चांगलं वाईट कळतं पण माझी बघायची इच्छा नाही आहे, मला आत्म वाटेल तसं मी करणार. आणि अर्जुन एक्झॅक्टली उलट विचारतो की अथकेन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुष हा अनिच्छिन्नपी वार्ष्णेय बलादेव नियोजित. म्हणजे इच्छा नसताना कोणीतरी बळजबरीने करवून घेतल्याप्रमाणे माणूस पापाचरण का करतो हे तुम्हाला सांग. अर्जुनाचा उद्धार का केला भगवंताने ह्याचं खरं मर्म या प्रश्नातच आहे. तो इतका सज्जन माणूस आहे. म्हणजे अर्जुनाचा खरा जो प्रॉब्लेम आहे हा आपला प्रॉब्लेम नाही आहे. अर्जुनाचा प्रॉब्लेम काय होता की त्याला त्याच्या क्षमतेविषयी काही अविश्वासाचा प्रश्नच नाही आहे. त्याला प्रॉब्लेम होता की समोर जे आहेत ते सगळे गुरुस्थानी असलेले लोक आहेत. माझे पणजोबा खापर पणजोबा आहेत, त्यांनी मला वाढवलेलं आहे. अशा लोकांना मारून मला काही राज्य करायचं नाही. आणि त्याच्यापेक्षा मी वाटेल ती गोष्टीचा स्वीकार करायला तयार आहे. इतका अत्यंत सरळ जाणारा, निष्ठा असणारा, धर्माविषयी निष्ठा असणारा. कारण धर्माने सांगितलेलं आहे की गुरूंची हत्या, अरे म्हणजे गुरुच्या वचनाचं पालन नाही केलं तरी खूप मोठं पातक लागतं. इथे तर प्रत्यक्ष तुम्ही फिजिकली मला मारायला सांगताय द्रोणाचार्यांना. त्यामुळे धर्माचरण या गोष्टीला इतकं महत्त्व देणारा तो होता आणि म्हणूनच तो भगवंतांना सगळ्यात जास्त प्रिय होता. आणि म्हणून मुख्य गोष्ट आहे की उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत असं जेव्हा सांगितलं जातं परमार्थामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता आत्मा हा जो शब्द आहे, मग आत्मा हा शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? कारण संस्कृत वाङ्मयामध्ये आत्मा या शब्दाचा अर्थ आपण जे तत्व, परमतत्व त्या अर्थाने पण आहे. आत्मा म्हणजे मन या अर्थाने पण आहे. आत्मा हा शब्द अनेक ठिकाणी बुद्धी या अर्थाने पण वापरला गीतेने, अंतःकरणी अर्थाने वापरलेला आहे. तर आत्मा याचा साधा अर्थ सेल्फ असा आहे, सेल्फ, मी. आता प्रश्न असा आहे की हा सेल्फला तुम्ही कशाशी रिलेट करता त्याच्यावर तुमचा आत्मा अवलंबून आहे. यू आर थिंकिंग सेल्फ म्हणजे हे माझं शरीर आहे, देन आत्मा इज बॉडी फॉर यू, की नाही? फक्त शरीर नाही, शरीर प्लस अजून काहीतरी आहे आतमध्ये. म्हणून आपल्याकडे 5 कोशांची कल्पना सांगितलेली आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, असे 5 कोश. प्रत्येक याच्यातनं तुम्हाला बाहेर 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 येत राहायला लागतं. हाच असा प्रवास आहे सगळा उद्धरेचा. सो तुम्ही कुठल्या लेवलला आहात त्याच्यावर ते ठरतं की आत्मा हा शब्द तुम्ही कशाशी रिलेट करणार. शरीराशी करणार फक्त, का शरीर मन बुद्धीच्या संघाताशी करणार, का अजून त्याच्या पलीकडे कशाशी करणार. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या बाबतीत खरी आहे, ती फार महत्त्वाची आहे की शेवटी प्रत्येकाचं खरं प्रेम हे या सेल्फवरच आहे. यासाठी एक सुप्रसिद्ध वचन नेहमी कोट केलं जातं. बृहदारण्यक उपनिषदामधला प्रसंग आहे की याज्ञवल्क्य ऋषी आयुष्याच्या एका टप्प्याला असं ठरवतात की आता हे सगळं मी सोडून जाणार, वनामध्ये सोडून जाणार. आणि त्यांच्या 2 भार्या असतात, मैत्रेयी आणि कात्यायनी. तर त्या दोघींना ते बोलवतात आणि ते सांगतात की आता हे जे काय आहेत मी वाटणी करतोय, तुम्हाला काय पाहिजे ते वाटून देतो, पण मी इथनं सोडून चाललो आहे, परत मी येणार नाही आहे, अरण्यात सोडून चाललो. असं त्याच्यामध्ये लिहिलंय बृहदारण्यकामध्ये की मैत्रेयी म्हणते, ती ब्रह्मवादिनी असते, ती म्हणते की हे सगळं तुमचं धन तुम्ही वाटून देणार आहात,
पण तुम्ही जे मिळवायला चाललायत मोक्ष कारणार्थ, तर ते मिळवण्याकरता या धनाचा उपयोग आहे का मला, असा प्रश्न ते विचारते. तर ते म्हणतात नाही, याचा काही उपयोग नाही. तर ती त्या क्षणी म्हणते मग हे सगळं कात्यायनीला देऊन टाका तुम्ही. त्या काळात लॉयर वगैरे असतात तिचं, तो म्हणलं थांब होल्ड ऑन मला येऊ दे जरा, इतक्या लवकर नको साईन करू. पण ती लगेच सांगते की देऊन टाका, मला काही नको आहे, मला फक्त उपदेश करा तुम्ही की जो मला कल्याणाचा ठरेल असा उपदेश करा. त्याच्यावरचा तो जो संवाद आहे की मैत्रेयी आत्मा वै सर्वेषां प्रिया. खरं प्रत्येकाचं प्रेम हे आत्मावरच असतं. नवारे पत्युक कामाय पतिप्रिय भवती, आत्मनस्तु कामाय पतिप्रिय भवती. तुम्हाला असं वाटतं की एखादी व्यक्ती, पती असेल किंवा पत्नी असेल, ती मला प्रिय आहे, ती जोपर्यंत तुम्हाला फेवरेबल आहे तोपर्यंत तुम्हाला ती प्रिय असते. अनफेवरेबल काय झालं तर कोणी कोणाचा खून पण करू शकतं, आपण पाहतोय जगामध्ये आज. म्हणजे परत तीच डोळ्यासमोर आलं की ज्यांनी ज्या गोष्टीसाठी ते सगळं केलं कट, ते असं आल्यावर एकमेकांना उलटले, बोटं दाखवायला लागले, मी नाही यांनी ढकललं. नवारे जाया कामाय जाया प्रिय भवती, आत्मनस्तु कामाय जाया प्रिय भवती. नवारे पुत्राः नाम कामाय पुत्रा प्रिय भवती, आत्मनस्तु कामाय पुत्राः प्रियाः भवती. संस्कृत सोडून खूप वर्ष आली आहेत, पण संस्कृतमध्ये असल्या काही गोष्टी पाठ करायला लागतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आत्मा वै सर्वेषां प्रिया. खरं प्रेम तुझं आत्म्यावर आहे हे तू लक्षात घे. तुला असं वाटतंय जगामध्ये याच्यावर माझं प्रेम आहे, त्याच्यावर आहे, त्याच्यावर, असं काही नाही आहे. आत्मतत्व हीच गोष्ट फक्त प्रेमाची. जर तुला कळलं की तेच आत्मतत्व सगळ्यांमध्ये आहे तरच तुझं प्रेम व्यापक होईल. आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की आत्मा वै सर्वेषां प्रिया. कारण हे जर लक्षात आलं तर उद्धरेत आत्मनात्मानं असं म्हणलंय की आपणच आपला उद्धार करायचा. तुम्ही दुसऱ्याचा उद्धार करायला तोपर्यंत जाऊ शकत नाही. पहिल्यांदा स्वतःचा उद्धार करून घ्या. एकदा एका रोडवर एक ॲक्सिडेंट होतो आणि एक तरुणी एकदम बेशुद्ध पडते. तर तिथे एक वयस्कर काका असतात, येतात जोरात, बघतात तिची पल्स, एकदम ओरडायला लागतात, लिंबू पाणी आणा, लिंबू पाणी आणा. एक 2-3 तरुण असतात, ते धावतात जाऊन बिचारे दुकानातनं विकत घेऊन लिंबू आणून देतात. ते आणून दिल्यावर ते काका पहिल्यांदा गटा पितात. आता मला बरं वाटलं, म्हणतात असं मला हल्ली पावत नाही. आत्मा वै सर्वेषां प्रिया. तर ही गोष्ट त्यामुळे लक्षात गेला पाहिजे की खरं प्रेम हे खरोखरच आत्म्यावर असतं. त्यामुळे आपण उद्धार जेव्हा करायचा ठरवतो स्वतःचा, तेव्हा मग काय करायचं नक्की, हा पहिला प्रश्न. हा गीतेमध्ये कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये आलाय आपण नंतर पाहूया, कारण ते 6व्या योगामधला श्लोक आहे, तो ध्यानयोग आहे, आत्मसंयम योग आहे. पण तुम्हाला असं वाटत असेल की मी म्हणजे माझं शरीर आहे बेसिक पहिल्यांदा, सध्यापर्यंत लाईफस्टाईल फिटनेसची लाईफस्टाईल झालेली आहे. परमार्थ असं म्हणलं की कोणी कान देऊन ऐकतीलच असं नाही, पण तुम्ही फिटनेसचे काही मंत्र द्यायला लागला. उदाहरणार्थ पोट कसं कमी करायचं, आत्मा वै सर्वेषां प्रिया, लोक लगेच येतात ऐका. म्हणजे मला खात्री आहे जर कोणाला असं चॉईस दिला ना सध्या की तुम्हाला आत्मसाक्षात्कार हवा आहे का 6 पॅक अड्डोवेन हवं आहे, हां, तर आत्मसाक्षात्काराचं कोणी म्हणणार नाही. माझ्या शरीरावर पहिलं प्रेम आहे. लोक मला कसं पाहतात, कॉन्फिडन्स येतो एकदम आपल्याला, हरकत नाही. संत असं म्हणतात तुला असं वाटतंय ना तो शरीर तू आहेस, त्याचा तरी उद्धार कर ना नीट. कारण शरीर हेच धर्माचं खरं साधन आहे की नाही. धर्मोधारयती, म्हणजे धर्म तुम्हाला धारण करतो जर तुम्ही धर्माचं रक्षण केलं तर, असं संस्कृत श्लोक सांगतो. सो तुम्हाला जर
धर्मपालन करायचं असेल तर धर्माचं साधन हे चांगलं ठेवायलाच पाहिजे. फक्त फरक असा आहे की सध्याच्या काळामध्ये हे खूप लोक करायला लागलेत. खूप मी आता माझं लांबलचक सगळं जे काही वाचून दाखवलं, मीच दिली होती माहिती म्हणजे. तर त्याच्यामध्ये हे जे सगळे जे स्पोर्ट्समन ॲथलेट्स वगैरे असतात, खरोखर एका प्रकारे तपश्चर्याच करत असतात. सोपी गोष्ट नाही आहे की पहाटे, आता उदाहरणार्थ ट्रायथलेट्स, तुम्ही ट्रायथलॉन असा शब्द ऐकला असेल, आयर्न मॅन वगैरे. सध्या तर काय म्हणजे कधी दळण आणायला सुद्धा बाहेर न पडलेला माणूस एकदम येऊन आता आयर्नमॅनची तयारी करायची असंच सांगतात. बाबा 1 किलोमीटर पण चालत नाही पण आयर्नमॅन व्हायचं मला. पण एकदा जर खरंच जे लोक ठरवतात ना, त्यांचं मग पाहतो की दिवसाला पहाटे 3:30ला ते स्केड्यूल चालू करून 4 वाजता बाहेर पडतात. 4-4, 5-5 तास व्यायाम रोज करणं तपश्चर्याच आहे. शारीरिक पातळीवर आहे, शरीरासाठी केलेली आहे, पण तपश्चर्याच आहे. त्याच्याशिवाय उद्धार होत नाही शरीराचा. खूप मोठा डिसिप्लिन लागतो. म्हणजे मला असे अनेक लोक माहिती आहेत की आता पुण्यामध्ये कुत्र्यांचे एवढे प्रश्न आहेत की पहाटे हे ट्रेनिंग हे लवकरच सुरू करायला लागतं. ती स्पर्धाच मला 16 तासाची असते. 16 तास तुम्हाला पहिल्यांदा पळणं, मग सायकल चालवणं, पोहणं असं 16 तासात पूर्ण करायचं असतं. मी आकडे सांगत नाही, पण 16 तास कंटिन्यूस करायचं असतं. त्याची प्रॅक्टिस कधी करणार, असं पहाटे करायला लागतं. पहाटे आपल्याकडे बाहेर पडली की रस्त्यावर कुत्री येतात, ती चावतात त्या लोकांना. ते करू नये म्हणून हे सगळे आयर्नमॅनवाले दर 6 महिन्यांनी रेबीजचे इंजेक्शन घेतात, पण बाहेर पडतात. मला असे दिनातले तर डॉक्टर मित्र खूप आहेत की नाही ते आम्ही करणार. सो उद्धरेद आत्मनात्मानं हे तुम्ही खूप लेवलला अप्लाय करू शकता. बॉम्बे पुणा रोडला तुम्ही गेलात, तळेगाव आहे, तळेगावच्या इथे थंडा मामला नावाचं एक हॉटेल आहे. उद्धरेद आत्मनात्मानं या थीमवरच हॉटेल आहे अख्खं. जाऊन जरूर जा. ते स्वयंघोषित एका गुरूंचं आहे, तिथे त्याचं मोठं शिल्प पण आहे उद्धरेद आत्मनात्मानांचं. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. खूप आधीपासून आम्ही जायचो तिकडे. त्यामुळे हा श्लोक जो आहे तो सगळ्यांच्या आवडीचा श्लोक आहे. आणि शरीराच्या पातळीवरनं सुरू करून मग पुढे पुढे जायला अध्यात्माचा काहीच नकार नाही आहे. कोणी तसं म्हणत नाही की शरीराकडे तुम्ही दुर्लक्ष करा, तुम्हीच आत्मतत्व आहात ना, शरीर सोडा, असं कोणीच म्हणत नाही. सो जो काही विकास आहे, तो क्रमविकास आहे, तो शरीराच्या माध्यमातून चालू करून पुढे पुढे जायला अध्यात्माची जरूर परवानगी आहे. हे सगळ्या मोठ्या मोठ्या सत्पुरुषांनी पण करून दाखवलेलं आहे. त्याच्या पुढे आपण ज्ञानेश्वरीचं जे काही भाष्य आहे ते बघणार आहोत, पण त्याच्या आधी एक छोटासा अभंग ऐकूया रोहनकडनं. विश्वासी आपणा मानिसील थोर, विश्वासी आपणा मानिसील थोर, तरी तू सत्वर थोर होसी, तरी तू सत्वर थोर होसी, विश्वासी आपणा. देखीसी नजरी आपणासी क्षुद्र, देखीसी नजरी आपणासी क्षुद्र, तरी ते अभद्र पाठी लागे, तरी ते अभद्र पाठी लागे. विश्वासी आपणा मानिसील थोर, विश्वासी आपणा. जो जो भावे करीसील जप, जो जो भावे करीसील जप, ते ते आपे आप तुझ प्राप्त, ते ते आपे आप तुझ प्राप्त. मानिसील
आपणा मानिसी न थोर तरी तू सत्वर थोर होसी तरी तू सत्वर थोर होसी तरी तू सत्वर थोर होसी. लेखसील जरी आपणासी शूद्र तरी ते अभद्र पाठी लागे स्वरूपानंद. इथपर्यंत आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहे या दोन याच्यामध्ये की आम्हाला नाहीच कमी लेखत. बिलीफ क्रिएट्स बायोलॉजी असं आता सांगितलंच आहे की व्हॉट यू बिलीव्ह द बायोलॉजी विल बिकम लाईक दॅट. त्यामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये सकारात्मकतेचा जो संदेश दिला जातो की तुम्ही जे प्रोजेक्ट करा स्वतःला त्याप्रमाणेच तुम्ही बनाल. पण पुढचे 2 श्लोक आहेत ते परमार्थाचे. म्हणून करी हरीचे चिंतन तेणे समाधान होय तुझे. कारण अल्टिमेट काय आहे ते मिळवायचे की नाही हा प्रश्न आहे. या बाबतीत अष्टावक्र गीतेतला एक प्रसंग खूप सुंदर आहे. अष्टावक्राची कथा जी आहे, अष्टावक्र गीता अशी गीता आहे. अष्टावक्र गीतेची संहिता आहे ती खरंच बघण्यासारखी संहिता आहे. स्वामींनी त्यांच्या शेवटच्या काही वर्षामध्ये त्याच्यावर खूप सुंदर भाष्य केलं. आपल्याला जसं अभिमन्यूचं माहिती ना की सुभद्रा जेव्हा रथातनं चालली होती तेव्हा भगवान रथ चालवत होते आणि ते तिला सांगत होते की ते चक्रव्यूहातनं कसं जायचं. सुभद्रा गरोदर होती त्यावेळेला. फक्त कृष्णाचं लक्ष नव्हतं सुभद्रा ऐकते की नाही त्याच्याकडे आणि ती हुंकार देत होती फक्त. त्याप्रमाणे ते सांगत गेले आणि नंतर तिचा हुंकार देणं बंद झालं म्हणून त्यांनी पुढची गोष्ट सांगितली नाही. त्यामुळे अभिमन्यू ॲक्च्युली ती झोपलेली होती, हुंकार आतनं येत होता. पण पुढचं त्यामुळे अर्ध अभिमन्यूने ऐकलं नाही आणि त्यामुळे अभिमन्यूला चक्रव्यूहाच्या बाहेर पडता आलं नाही असं आपण ती कथा सांगते आपल्याला. तशीच कथा अष्टावक्रांच्या बाबतीत आहे. कुहोड नावाचे मुनी, त्यांचे वडील आणि सुजाता नावाची आई, ती ब्रह्मवादिनीच होती. तर ते पोटामध्ये असतानाच हे कुहोड जे होते हे शब्दज्ञानी होते, पंडित होते. सारखं ते वेद पठण वगैरे करत असायचं. आणि ते वेद पठण करत असताना अचानक एकदा पोटातल्या त्यांच्या मुलांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जे सांगताय ते चूक झाली, करेक्ट केलं, बरोबर म्हणलं नाहीत तुम्ही. आणि तुम्ही कल्पना करा, आधीच ते शब्द पांडित्य असलेल्या ऋषींना त्यांचा त्या शब्दाचा अभिमान आणि त्यात जन्मालाही न आलेलं पोर आपल्या करेक्ट करतंय म्हणजे फारच झालं म्हणजे. तर ते चिडले आणि त्यामुळे त्यांनी शाप दिला की तू जेव्हा जन्माला येशील तेव्हा 8 ठिकाणी वाकडा असला येशील जन्माला. आणि वेदांच्या काळातले शाप खरे ठरायचे, त्याप्रमाणे तो खरा ठरला. त्या 8 ठिकाणी त्याचं वाकडं होतं शरीर. पण ते जन्मतःच आत्मज्ञानी होते अष्टावक्र. त्याच्यानंतरचा जो प्रसंग आहे अष्टावक्रांच्या आयुष्यातला सगळ्यात प्रसिद्ध प्रसंग तो म्हणजे जनक राजाच्या दरबारातला. की जनक राजाने जेव्हा सत्याचा निवाडा करण्याकरता विद्वानांची सभा बोलवली त्यावेळेला असे वादविवाद व्हायचे आणि जो जिंकेल त्याला सोन्याचं वरखं असलेल्या शिंगाला सोन्याचं वरखं असलेल्या गायी वगैरे दान करायचं जनकराज. आणि अशा याच्यामध्ये जिंकण्यासाठी ते कुहोड गेले, म्हणजे त्याचे वडील गेले होते आणि तावातावानी चर्चा चालू होती. आणि हा काहीतरी विसरलं म्हणून आईने सांगितलं तू बोलवून आण बाबांना, म्हणून हा गेला सभेमध्ये आणि त्या चर्चेच्या मध्येच चालत गेला. सगळे विद्वान लोक भांडतायत आणि हा चालताना पाहून सगळेजण हसायला लागले एकदम, कारण तो बेडक चालत होता. तर ते सगळ्यांचं हसणं, सामूहिक हसणं मोठ्यांदी असतं, असं हास्यक्लब चालतं. ते थांबलं, तर थांबल्यावर हा मोठ्यांदी हसायला लागला जोरात. त्याचं हसणं अजून विचित्र होतं. मग ते थांबल्यावर परत हास्यक्लब त्यांचा जोरात. आणि असं 2-3दा झालं आणि प्रत्येक वेळेला काय व्हायचं की हे जेवढे हसायचे त्याच्यापेक्षा मोठ्यांदी हा हसायचा.
आणि शेवटी जनक राजांनी थांबवलं. जनक राजा म्हटलं थांब आता हे बाकीचे लोक का हसतात हे मला कळतंय. तुझ्याकडे बघूनच त्यांना आवडत नाहीये, पण तू का हसतोयस मला कळत नाहीये सगळ्यांना. त्याच्यावर अष्टावक्राचं जे उत्तर आहे ते फार सुंदर उत्तर आहे. तो म्हणला की राजा तू कशासाठी हे सगळ्या लोकांना बोलवलंयस? सत्याचा निवाडा करण्याकरताच. तर म्हणजे तू चुकीच्या लोकांना बोलवलंयस. सत्याचा निवाडा करण्याकरता खऱ्या पंडितांना विद्वानांना बोलवायला पाहिजेस, आणि तू तर इथे चांभारांना बोलवलंयस. असं म्हटल्यावर ते प्रचंड इन्सल्ट होतो यांचा की चांभार आम्हाला म्हणला त्या काळात. तर हो चांभारच आहे. आणि मग तो उपदेश आहे सगळा की जसं मंदिर षटकोनी असेल तर आतलं आकाश षटकोनी असत नाही, मंदिर चौकोनी असेल तर आतलं आकाश चौकोनी असतो. आतल्या आकाशाचा मंदिराच्या आकाराशी काही संबंध नाही आहे. मंदिर कुठल्याही का शेपचं असे ना, आतलं आकाशच पूर्णच आहे, त्या आकाराशी काही संबंध नाही. तसं देहाचा आकार काय वाटेल ते असू दे, आत्म्याचा आकार काय देहाप्रमाणे नसतो. आणि तू आत्म्याचा निवाडा करायला यांना बोलवलंयस की ज्यांची दृष्टी ही चांभाराप्रमाणे फक्त त्वचेच्या आतमध्ये जाऊच शकत नाही, ते कसे सत्याचा वेध घेणार. आणि असं म्हणून तो बाहेर पडतो. तो बाहेर पडल्यावर जनकाला लक्ष येतं की खूप मोठी चूक झाली. रात्रभर झोपत नाही जनकराज, आणि पहाटे शोधायला बाहेर पडतो. तर असं वर्णन आहे की ते अष्टावक्र 11-12 वर्षाचा मुलगा आहे तो फक्त. तो बसलेला आहे का बाहेर नदीकाठी झाडाच्या खाली बसून असतो. आणि तेव्हा जनक अचानक जातो आणि तो म्हणतो माझी चूक झाली, मला झोप लागली नाही आहे, तू मला ज्ञानाचा उपदेश कर. आहो जाऊच करायला आपण मला ज्ञानाचा उपदेश करा. अरे तुरेवर नाही एकदम आहो जाऊ. आणि एवढंच नाही तर घेऊन येतो राज्यामध्ये, त्याला स्वतःच्या सिंहासनावर बसवतो, त्याच्या पायाशी तो बसतो. म्हणजे आपल्याकडे ज्ञानाला किती महत्त्व दिलं जायचं. तसं पाहिलं तर जनक राजा हा काही कमी योग्यतेचा नव्हता. जनक राजा हा स्वतः जवळजवळ आत्मज्ञानावर पोचलेला होता. शुकाचार्यांसारख्या मोठ्या विभूतींना ज्यांनी मार्गदर्शन केलंय, म्हणजे ज्ञानाच्या बाबतीतचा तो खूप वरच्या उच्च पातळीचा साधक होता, राजा होता. त्यामुळे बाकी संपत्तीच्या बाबतीत बोलायला नको. वयाने पण तो खूप मोठा होता. आणि अष्टावक्र सगळ्याच बाबतीत एक लहान 11-12 वर्षाचा मुलगा आहे. कुठे गुरु नाही केलं, काही नाही, पण तरी पण त्या एका वाक्यात त्याला लक्षात येतं की याची योग्यता खूप मोठी. आणि मग जो उपदेश केला त्याला अष्टावक्र गीता असं म्हणतात. मुक्ताभिमानी मुक्तोही बद्धो बद्धाभिमान्यपी किम वदंतीय सत्य या मतीचा गतिर्भवे. आपण म्हणतो ना मती देसी गती, ते अष्टावक्रच आहे. देहाभिमान पाशेन चिरम बद्धोसी पुत्रक असं म्हणतो तो पुढे. अरे मुला, जनकाला तो मुला म्हणतो की देहाच्या अभिमानाच्या पाशाने तू पहिल्यापासून बांधला गेलायस. बोधोहम ज्ञान खडगेन तन्निष्कृत्य सुखी भव. बोधोहम याचा अर्थ मी जो आहे, सेल्फ आत्मा, याचा काही त्या देहाशी संबंध नाही आहे. या ज्ञानाच्या खडग्याने, ज्ञानाच्या तलवारीने याचे तुकडे कर या तुझ्या अज्ञानाचे, आणि सुखी होत नाही, तो सुखी होणार नाहीस. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी गीता आपल्याला सांगते ती हीच आहे की आत्मस्वरूप जे आहे ते समजणं हेच माणसाच्या आयुष्यातली अल्टिमेट गोष्ट आहे. गुरुदेव रानडे म्हणायचे गीता इज फिलॉसॉफी ऑफ गॉड रिअलायझेशन. पण सध्याच्या पिढीला, विज्ञाननिष्ठ पिढीला ते म्हणते नाही आम्ही देव मानत नाही. देन यू कॅन से इट्स अ फिलॉसॉफी ऑफ सेल्फ रिअलायझेशन, बिकॉज गॉड त्याचा पत्ता काय सांगितला पुढे, तो आतमध्येच आहे, स्वतःमध्येच आहे. निसर्गदत्त महाराज म्हणायचे की डोळे मिटल्यावर मी आहे हे तुम्हाला मानायला लागतं का? देव आहे तुम्ही पाहिला नाही, तुम्हाला मानायला लागेल. आहे की नाही माहिती नाही, कोणी पाहिलं आहे. पण मी डोळे उघडे असताना किंवा डोळे मिटलेले असताना मला कायमच जाणवतं की मी आहे. कोणी सांगितलं की तुम्ही जरा विश्वास ठेवा, तुम्ही आहात, काही गरज नाही विश्वास ठेवायची, मी आहे मला नक्की माहिती. तर मी आहे हा माझ्या अस्तित्वाचा जो काही एक जाणीव मला होतीये, सतत होतीये बोध,
या जाणीवेलाच तुम्ही परमेश्वर माना, असं निसर्गदत्त महाराज म्हणतात. हेच परमेश्वर आहे. त्याला संवित असा शब्दांनी वापरला की स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव हा परमेश्वर आहे, याला धरून राहा, असं निसर्गदत्त महाराजांनी सांगितलं. याला धरून राहिलं तर काय होईल, तर याला धरून राहिला तर ती जाणीवच तिचं खरं स्वरूप तुम्हाला उलगडून दाखवेल. तुम्हाला स्वतःला काही करायला लागणार नाही. ज्ञानेश्वरीमध्ये जे म्हटलंय पहिलं, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. तर ते आत्मरूप जे आहे ते स्वसंवेद्य आहे. तुम्ही ते स्वतःहून असं मी उलगडलं फ्लेक्ससारखं आणि लावलं असं होऊ शकत नाही. जाणीव स्वतःचं रूप स्वतःहूनच तुम्हाला प्रकट करून दाखवेल. प्रश्न फक्त त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत की नाही एवढ्याचा. आणि हा प्रयत्न तुम्हाला तुमचा करायचा आहे. हा उद्धार तुमच्यासाठी ऑन बिहाफ कोणी करू शकत नाही, असं गीता ठणकावून आपल्याला सांगते. आणि तसं पाहिलं तर प्रयत्न खरंच खूप जास्त आहे का, आता नाही आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी दृष्टांतांना म्हणलंय की तुम्हाला सूर्य बघायचा आहे, सूर्याचं दर्शन घ्यायचं, तर काय कराल तुम्ही. तुम्ही ठरवलं की रात्री मला सूर्य बघायचा आहे 12 वाजता, आणि तुम्ही खूप जगातली सगळ्यात मोठी भारी टॉर्च घेऊन निघाला बाहेर पडाल. अर्थात तुम्ही नॉर्वेमध्ये नाही आहात, भारतामध्ये असेल तर कितीही प्रखर लाईट असेल तरी सूर्य दिसणार आहे का, नाही दिसणार आहे. मग तो कधी दिसणार आहे, तर त्याच्यात त्यांनी म्हणलं की आगा सूर्योदय झालिया सूर्याची पाहावा धनंजया तेवी माते मिया जाणावया मीच हेतू. म्हणजे काय की सूर्योदय झाल्यावर सूर्याचं दर्शन सूर्याच्याच प्रकाशाने तुम्हाला होतं, तुमच्या प्रकाशाने होत नाही. तसंच मे बी मला जाणायला मीच हेतू होणार आहे तुम्हाला. फक्त प्रयत्न तुम्ही करणार आहात की नाही, तुमची इच्छा आहे की नाही एवढंच मी चेक करणार. तर माझं दर्शन मी माझ्याच इच्छेने तुम्हाला देणार आहे थोडक्यात. फक्त त्याच्याकरता प्रयत्न पाहिजे. आणि ते प्रयत्न कसे करायचे याच्याकरता या सायन्सचा अभ्यास केला पाहिजे. ती सगळ्यांसाठीच आवश्यक गोष्ट आहे. असं काही नाही आहे की परमार्थामध्ये विशिष्टच लोक अधिकारी आहेत. आपण म्हणतो काय की हे परमार्थिक लोक, स्वामी आमचं म्हणायचे अध्यात्मवाले, हे अध्यात्मवाले. तुम्ही गीता वाचायचा आता आध्यात्मिक होता असं काही नाही. गीतेमध्ये जे सांगितले ते फॉलो करता की नाही या गोष्टी जास्त महत्व आहे. आणि ते फॉलो करता की नाही हे थोडासा गीतेचा अभ्यास केल्यावर आपल्याला लगेच कळायला लागतं. म्हणजे आपण आपला उद्धार जरी करत घेत नसलो तरी दुसऱ्याचा किती उद्धार होतोय, आपल्याकडे ते एक मशीन असतं मोजायचं, ते आपण लावून प्रत्येकाला तपासून बघत असतो. श्रीएम पुण्यात सध्या बरेच तुम्हाला माहिती असेल, श्रीएमचं तुम्ही ऐकलंही असेल. मला 1917 सालचा एक प्रसंग आठवतो. थोडं काही दिवस आधी त्यांनी ते वॉक ऑफ होप म्हणून होतं, ते त्यांनी त्यांच्या गुरूंना वचन दिलं होतं की मी कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत चालत येईन. जेव्हा त्यांनी सांगितलं तू ये चालत, तेव्हा ते म्हटलं मी असं काय करणार नाही. पण आयुष्याची अशी एक स्टेज आली की ते गेले चालत, आणि त्यांच्यावर खूप लोक चालत गेली. आणि त्याच्यात 1-1.5 वर्षानंतर साधारण ते परत पुण्यात आले होते. तेव्हा त्यांचं जे पहिलं गाजलेलं आत्मचरित्र आहे अप्रेंटिस टू हिमालयन मास्टर, त्याचा सिक्वेल आला होता. त्याचं मराठी भाषा रूपांतर जे केलं होतं त्याचा प्रकाशन सोहळा होता, अँड द जर्नी कंटिन्यूज म्हणून. जरूर वाचा तुम्ही. म्हणजे त्यांनी सुरुवातीला डिस्क्लेमर दिलं की हे वाचल्यावर तुम्हाला असं वाटेल की मी फार वेडा झालेलो आहे, तसं वाटायची तुम्हाला मी मुभा देतो, पण जे काय आहे ते मी ऑनेस्ट लिहिलेलं आहे. कारण त्यांनी सगळे पूर्वजन्म लिहिलेत की कृष्णाच्या काळात मी कोण होतो, मी काय गोपी होतो, मी कृष्ण मला कसा भेटला, रामकृष्ण परमहंसाच्या काळामध्ये मी कोण होतो, रामकृष्ण मला कसे भेटला, असे सगळे त्यांनी डिटेल दिलेलं आहे. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांची भेट कशी झाली त्यांना, ते या जन्मात झाली. अर्थात तो प्रसंग इतरी नंतर. पण ते पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. माझ्या भाग्याने मला सूत्रसंचालन करायची संधी मिळाली होती, आणि त्यामुळे सूत्रसंचालकाला सगळं
ते ग्रीन बॉक्समध्ये जाऊन मी डिस्कस करत त्यांच्याशी सगळं ते करत होतो. आणि ते करताना ना काय झालं, ते मुख्य जे होते काय बरं डॉक्टर BK उपाध्ये म्हणून डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस तेव्हा आले होते. आणि मग ते सगळं कार्यक्रम संपता ते म्हणले की तुम्ही आता एवढं सगळं लोकांसाठी सत्संग केला तर माझी एक रिक्वेस्ट आहे. तर काय रिक्वेस्ट आहे, तर तुम्ही माझ्याकरता एकदा येरवडामध्ये याल का. पहिल्यांदा ते काही म्हणले नाही, पण नंतर त्यांनी होकार दिल्याचं आम्हाला कळलं. आणि त्यामुळे माझ्याही आयुष्यामध्ये येरवडा जेलमध्ये जायचा प्रसंग आला. म्हणजे मी गेलेलो येरवडा जेलमध्ये एकदा. कारण ते त्यांच्याबरोबर 4-5 जणांना काहीतरी परवानगी होती. आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही जाताय तर आम्हाला येरवडा जेल आतनं कधी बघणार नाही तरी आम्ही आत्ता बघतो. मग त्यांनी तो येरवडा जेलमध्ये सत्संग घेतला आहे. असे 5-7 जण आम्ही बसलो होतो आणि समोर सगळे जे अंडा सेलमधले जे असतात फायनल, त्यांच्या नावावर 10, 12, 15 सिरियस क्राईम्स आहेत, अशी सगळी लोक. आणि तो सत्संग मला अगदी अजून आठवतोय. त्या लोकांच्या डोळ्यात पाहतो. तर खरंच मला त्या किरण बेदीचं चरित्र मी वाचलं होतं कॉलेजमध्ये असताना. ते किरण बेदीला एकदा विचारलं होतं की तुमच्यात आणि गुन्हेगारांमध्ये काय फरक आहे नक्की. तुम्ही इतके वर्ष इतक्या मोठ्या मोठ्या जेलमध्ये सगळं मोठं काम केलं. तर किरण बेदी असं म्हणल्या होत्या की खरं सांगू काही फरक नाही आहे. ओनली एकच गोष्ट आहे की दे आर ऑन वन साईड ऑफ द वॉल, आय एम ऑन द अदर साईड. एवढाच फरक आहे. मला ते खरंच वाक्य आठवलं की त्या व्यक्तींच्या डोळ्यामध्ये पाहिल्यावर असं वाटलंच नाही की काय यांनी काय खरं केलं असेल आयुष्यात. कुठल्या त्या आयुष्याच्या एका प्रसंगी असं काहीतरी होऊन गेलं आणि त्यांच्या हातात ती चूक घडून गेली आणि अवसीदय जे चालू झालं. आणि आम्ही गेलो तर खरंच दुसरी गोष्ट लक्षात आली की येरवडा जेलमध्ये खरंच खूप प्रयत्न करतात. म्हणजे ही सगळी लोक ज्ञानेश्वरी घेऊन हिंडवत. मग मला विश्वासच वाटला नाही की लोकांच्या हातात ज्ञानेश्वरी आहे सगळ्या कैद्यांच्या हातात. कारण त्यांना तसं स्केड्यूल दिलं आहे पूर्ण की सकाळी विपश्चना करायची, मग ज्ञानेश्वरीतल्या ओव्या ऐकायच्या, मग आणि मग ते सगळं घेऊनच हिंडत असतात. आणि त्या सत्संगामध्ये एक व्यक्ती एकदम उठला, हात वर केला त्यांनी. तर श्रीएम म्हणले काय, त्याला सर म्हणतात सगळे, त्यांच्याकडे गुरु स्वामी असं काही नाही, श्रीएमनं सर म्हणतात अजूनही. ही कॉल्ड एज सर. सर म्हणजे श्रीएम, नुसतं एम किंवा सर. सर असं म्हणलं. काय तर तो म्हणला मला तुमच्याकडनं अनुग्रह पाहिजे येरवडा जेलमध्ये. आणि त्यांनी असं पाहिलं याच्याकडे बराच वेळ, असं अर्ध मिनिटावर गेलं आणि ते म्हणले मी तुला देईन. आणि त्यांनी सांगितलं की कधी देईन. आणि तो जेलर पण चपापला, कारण त्याला माहिती, ह्यांना कसं माहिती याची शिक्षा कधी संपणार आहे. पण ते म्हणले तू येशील मदनापल्लीला माझ्याकडे तेव्हा मी तुला देईन. तर अंगावर काटा आणणारे असे काही प्रसंग असतात. पण एक गोष्ट महत्त्वाची की उद्धार ही जी गोष्ट असते ती जर खरंच प्रयत्न एखाद्या व्यक्तीने करायचं ठरवलं, असं म्हणतात ना की तुम्ही एक पाऊल टाकला तर परमेश्वर तुमच्याकरता 10 पावलं आहेत. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. फक्त ते एक पाऊल टाकायची तयारी आहे की नाही हा याचा प्रश्न. आत्मैव आत्मना बंधू असं म्हणले. म्हणजे तुम्ही तुमचे बंधू आहात, तुम्ही तुमचे शत्रू होऊ नका असं गीता सांगते. शत्रूच्या विरुद्धार्थी खरं मित्र असा आहे. तर मग बंधू असं का म्हणलंय असा एक प्रश्न असतो की तुम्ही तुमचे मित्र व्हा असं सांगायला पाहिजे. बंधू का, तर आपल्याकडे बंधू हा शब्दाचा संस्कृत वाङ्मयामध्ये आहे, तो हितकर्ता या अर्थाने आहे. सध्याच्या पिढीमध्ये ब्रो म्हणलं की सगळ्या लोकांना कळतं की ब्रो कोणी होऊ शकतं. बंधू, वडील, आई, कोणाला आपण ब्रो म्हणू शकतो. जेंडर, वय काही मध्ये येत नाही ब्रोच्या. ते कमावून ब्रो तसं आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे बंधू व्हा. या बाबतीत रामायणातला एक खूप चांगला प्रसंग आहे की हनुमान जेव्हा जातो लंका जायला तेव्हा ते सगळं तो पाहतो, सगळं जाळतो बिळतो, सगळी घरं पाहतो. आणि अचानक त्याला एक खोली अशी दिसते की त्याला असं जाणवतं की या खोलीमध्ये खूप सात्विक स्पंदन आहे, काहीतरी वेगळं आहे. आणि म्हणून तो थांबतो. तो बघतो आतमध्ये तर विभीषण असतो. आणि तेव्हा तिथेच हनुमान विभीषणाला सांगतो की आता युद्ध करायला आलेलो आहे, तर माझी तुला अशी ऑफर आहे
तुझं हे सगळं वातावरण पाहून शांत होतो, बाकी काही त्याला माहिती नसतं. कारण तो तिथे रामाचा जप करत असतो. सगळ्या राक्षसांच्या खोल्यामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या कुठल्या गोष्टी याच्यात ते नसतात. तो हे सगळं सात्विक वातावरण आहे. तर हे पाहून माझी तुला अशी ऑफर आहे की तू रावणाला सोडून दे आणि रामाकडे ये, रामाच्या बाजूने युद्ध लढ. तर त्याच्यावर विभीषण म्हणतो कसं काय शक्य आहे? रावण किती मला माहिती आहे, राम जरी देव असला तरी रावण हा शेवटी माझा भाऊ आहे का, तो माझा बंधू आहे, त्याला मी कसं सोडू? तर त्याच्यावर हनुमानाचं फार चांगलं उत्तर आहे. तो म्हणतो रावण तुझा बंधू नाही, मी तुझा बंधू आहे. तो म्हणतो कसं काय? तो म्हणतो बंधू तोच असतो की जो तुझं हित करतो. रावण तुझं हित करणारा नाही आहे, तो बुडेल, तुलाही घेऊन बुडेल. आपण दोघं हे रामाच्या प्रेमाच्या माध्यमातूनच जोडले गेलेलो आहेत आणि त्यामुळे राम हेच अल्टिमेटम आहे हे आपल्या दोघांना कळतंय. आपल्या दोघांचं हित एकच आहे आणि म्हणून तू इकडे. आणि ती ऑफर विभीषण तिथे घेतो आणि तो रामाकडे. आत्मैव आत्मना बंधू, बंधू असा अर्थ हित करता. जो कोणी आपला हित करता आहे तो आपला बंधू आहे. आणि तू तुझा शत्रू होऊ नकोस, रिपू होऊ नको असं सांगताय. आता रिपू हा शब्द जो आहे तो षड रिपू असं आपण म्हणतो ना. गीतेमध्ये प्रसिद्ध षडरिपू आहेत. काम, क्रोध, लोभ, मोदम, मोह, मत्सर, 6 षडरिपू. यांना षडरिपू का म्हणलंय गीतेनी? काय वाईट आहे चिडलं तर? आम्हाला तर आवडतं खूप रागवायला. प्रॉब्लेम काय तुम्हाला चिडलो तर? त्याची मजाच येत नाही. तर मग संत पण चिडत नाहीत का? चिडतात की. तुम्ही संतांचे चरित्र बघा, संत कमालीचे चिडले दिसतील तुम्हाला. मग त्यांच्या बाबतीत तो रिपू नाही आहे का? तर याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आत्मैव आत्मना बंधू आत्मैव रिपून आत्मना. म्हणजे तुम्ही तुमचे शत्रू होऊ नका हे का सांगते गीता? तर रिपू तुमचं काय करेल, शत्रू काय करेल? तुमचा घात करेल, हो की नाही? तर हे सगळे जे कोण लिस्ट आहे षड रिपूंची, ती पण तुमचा घात करू शकते, हे तुम्ही लक्षात घ्या. कसं काय? तर आपल्याकडे असं सांगितलं आहे की जेव्हा जेव्हा हे रिपू, उदाहरणार्थ आता राग, परत राग म्हणजे मराठी राग, पण संस्कृत राग म्हणजे वेगळा अर्थ आहे. मराठी राग म्हणजे क्रोध या अर्थाने राग जेव्हा उत्पन्न होतो तेव्हा तो पहिली गोष्ट काय करतो? तर रिपू काय करेल, शत्रू काय करेल? पूर्वी असायचं ना की मर्मस्थानावर आघात करतो. आपण ते रामायण सिरियलमध्ये पाहिले ना की वेगवेगळ्या ठिकाणी बाण मारतो, एक डोकं गेलं की दुसरं डोकं येतं, तिसरं. शेवटी त्याला सांगतो कोणतं की इथे त्या रावणाचं मर्मस्थान आहे, इथे त्याला मार, म्हणजे तो मरेल. म्हणजे प्राण मर्मस्थानामध्ये असतो. तर मर्मस्थान जे आहे ते प्रत्येक व्यक्तीचं सुदैवाने एकच ठिकाणी आहे. म्हणजे सिरियलमध्ये जरी वेगवेगळ्या राक्षसांची मर्मस्थानं ॲनाटॉमिकली बदललेली असली तरी आपलं तसं नाही आहे. आपलं मर्मस्थान एकच आहे आणि ते आहे ज्याला चक्राच्या भाषेत म्हणतात स्वाधिष्ठान चक्र. मूलाधाराच्या वरचं स्वाधिष्ठान चक्र हे मर्मस्थान आहे, जिथे प्रत्येक श्वास जेव्हा आपण घेतो, असं म्हणतात स्वाधिष्ठान चक्र प्रत्येक श्वासाची ऊर्जा निर्माण करतं आपल्याला. थोडंसं मेडिकली मी शिफ्ट करून सांगतो हे. त्याचं कारण असं आहे की अर्थात याला आध्यात्मिक खूप मोठा पाया आहे. तुम्ही जॅपनीज फिलॉसॉफीचा अभ्यास केला तर जॅपनीज फिलॉसॉफीमध्ये स्वाधिष्ठान चक्राला हारा सेंटर असं म्हणतात. हारा, त्यांच्याकडे हारा ब्रिदिंगला खूप महत्त्व आहे की जर माणसाला स्वस्थ राहायचं असेल, आनंदी राहायचं असेल तर यू हॅव टू फॉलो हारा ब्रिदिंग. हारा ब्रिदिंग म्हणजे की प्रत्येक श्वास घेताना तुमचं श्वासपटल जे आहे ते तुमच्या हारा सेंटरला टच होऊन वर आलं पाहिजे. ते जर होऊन आलं नाही तर गडबड होईल सगळी, ती ऊर्जा तुम्हाला मिळणार नाही, असं जॅपनीज फिलॉसॉफी सांगतात. आपल्याकडे मराठीमध्ये हाराकिरी असा शब्द आहे बघा, हाराकिरी. तर एका अर्थाने ती हाराकिरी हा तो त्या हारावरनंच आलेला आहे असं मला वाटतं. म्हणजे ज्या वेळेला मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या भावनांचा उद्रेक होतो तेव्हा पहिली गोष्ट काय होते तर इट अटॅक्स ऑन युअर ओन सेंटर. तुम्ही बघाल आपण जे चिडलेलो असतो आपला श्वास कसा होतो, त्या क्षणी बदललेला असतो, सुपरफिशियल होतो, अडकल्यासारखं होतं, छातीने होतं. एक समयावच्छेदे म्हणतात ना, सिंक्रोनस. म्हणजे असं होत नाही की हे वझे आत्ता चिडले इथे खूप आणि अन्नश्रीमध्ये गेल्यावर एकदम त्यांचा श्वास बिघडला,
असं होत नाही. इट इज नॉट मेटॅक्रॉनस, इट इज सिंक्रोनस. त्या क्षणी बदलतो. का बदलतो? इट अटॅक्स ऑन युअर सेंट. आणि त्यामुळे आपण हे षड्रिपू गीतेने का म्हणलंय की एखाद्या गोष्टीमुळे दुसऱ्याला जेवढा त्रास होईल त्याच्या कित्येक पट जास्त त्रास हा तुम्ही स्वतःला करून घेत असता, कुठलाही विकार असतो. म्हणून त्याला षड्रिपू म्हणते. तुमचे शत्रू आहे ते सगळे. आणि म्हणून संतांची चरित्र असं की लक्षात येतं की हे रिपू पण त्यांनी बाळगलेले असतात. स्वरूपानंद स्वामींनी तर एका ठिकाणी म्हणलंय की या षड्रिपूंनो, या बाळांनो, आणि खेळा माझ्या अंगावर वेळोवेळा, कारण मी तुमच्यापासून पूर्ण वेगळा आहे. तुम्ही किती खेळला तरी मला काही फरक पडत नाही. म्हणजे काय की मी ते बाळगलेत, ते किती आले तरी माझ्यावर त्याचा परिणाम होत नाही. ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला खाली डिग्रेडेशन करायचं नसेल, कारण या गोष्टी आयुष्यात होणारच आहेत. राग येणार नाही का? 100% येणार आहे. मत्सर वाटणार नाही का? नक्की वाटणार आहे. आपण कंपॅरिझनच्या जगामध्ये वावरतोय. सोशल मीडिया, नाही आले मला लाईक्स, याला कसं काय आले? प्रत्येक ठिकाणी आपला कंपॅरेटिव्ह स्टँड आहे. या सगळ्या गोष्टीचा तुमच्यावर काय परिणाम होतो ही तपासायची गोष्ट. गीता तिथे सावध करते की तुम्ही तुमचे बंधू आहात, तुम्ही तुमचं हित करू शकता, तुम्ही तुम्हाला गाळात घालू शकता. थोडक्यात तुम्ही सावध राहा. आणि म्हणून हा श्लोक हा विशेष महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे की एका प्रकारे संपूर्ण गीताशास्त्रामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी इज युअर्स असं सांगणारा एकमेव श्लोक आहे. तुमची जबाबदारी शेवटी. जे काही तुम्ही आयुष्यात आहात आणि जे काही होणार आहात त्याची संपूर्ण जबाबदारी गीता तुमच्यावर टाकते. मग असा प्रश्न येतो की जबाबदारी आमची, म्हणजे याचा अर्थ आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे का? फ्री विल आहे का? आता हा फार तत्वज्ञानातला प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे की खरंच फ्री विल आहे का? तुकाराम महाराज तर म्हणतात काही नाही आहे. झाडाचं पान ते हलते ते सुद्धा त्याची इच्छा म्हणून हलतंय, माझ्या इच्छेने काही होत नाही. चालत ते शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवी ते हरिविण. वृक्षाचेही पानं हाली त्याची सत्ता, राहिली अंता मग कोठे. तुका म्हणे विठू भरला सबाई, पुणे काय आहे चराचरी. जे काय आहे, जे काही हलताना दिसेल, जे सगळं त्याच्या इच्छेने होते. पण हा तुकाराम महाराजांचा बोध आहे, माझा बोध नाही आहे. मला असं वाटत नाही आहे की मी काही करत नाही. मला वाटतंय मीच करतोय, मीच बोलतोय. मी एवढी तयारी केली, पाठ केलं, त्याशी कसं बोलणार आहे असं मला वाटतंय. आजचं न्यूरोसायन्स असं सांगतं. पण डिसेक्ट इन टू इट. न्यूरोसायन्सने पण आज सांगितलंय, न्यूरोलॉजिकल प्रत्येक पेशीचा अभ्यास करून मेंदूतल्या, की देर इज नथिंग कॉल्ड ॲज फ्री विल. फ्री विल असं काही नाही आहे. सगळी समष्टी एका ह्याच्यावर चाललेली आहे. तुम्हाला असं वाटतंय की माझ्या इच्छेने मी करतोय, असं काही नाही आहे. शब्द त्यांनी वापरला, देर इज अ फ्रीडम बट देर इज नो फ्री विल. फ्रीडम आहे पण फ्री विल नाही. त्याच्यात जास्त मी जात नाही. पण महत्वाची गोष्ट आहे, जर खरं तर फ्रीडम असेल, खरं तर स्वातंत्र्य असेल, स्वतंत्र स्वतंत्र तंत्र जर खरं असेल, तर ते तंत्र ज्याच्यामुळे मला प्राप्त झालं त्याच्यापर्यंत मी जायचा प्रयत्न केला पाहिजे. खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्हायचा प्रयत्न केला पाहिजे, असं परमार्थ सांगतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावरचं जे भाष्य केलं, जे आपण पाहणार आहोत, ते इतक्या वरच्या पातळीवर केलेलं आहे. पूर्ण अद्वैत वेदांतच त्यांनी मांडलेला आहे, उद्धरेत आत्माना. कारण एरवी काय होतं माहिती आहे का, उद्धरेत आत्माना आत्माना हा श्लोक लोक इतकं स्वतःच्या सोयीप्रमाणे लावतात. मला तसं म्हणजे वाटतं बिझनेसमॅनचा सगळ्यात आवडीचा श्लोक आहे उद्धरेत आत्माना आत्माना. आपला बिझनेस आपल्या वाढवायचा आहे, स्टॉक्स वगैरे आपण कशी इन्व्हेस्टमेंट करू त्याप्रमाणे सगळं ग्रो होणार आहे, नाही तर पडणार आहे कोणाचं. त्यामुळे तुम्ही ऐका, सगळं ऐकावे जनाचे पण करावे मनाचे. तुमची जबाबदारी आहे. तुम्ही कशाला अप्लाय करू शकता हा श्लोक. पण हा मुळात श्लोक कुठे आलाय, तर तो आलाय आत्मसंयम योग, ध्यान योग, जे 6वा अध्याय आहे भगवद्गीतेचा, त्या 6व्या अध्यायात तो श्लोक आलाय. आणि त्याच्यामुळे त्याचा कॉन्टेक्स्ट हा समजून आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या जे अल्टिमेट क्लायमॅक्स आहे त्यांचा, तो आपण घेणार आहोत. त्याच्या आधी स्वतःच्या हिताविषयीचं एक छान पद आपण आदित्यकडनं ऐकूया.
ही सगळी जी गायक वादक मंडळी आहे ही त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप टॉपला आहे आणि असं करून परमार्थामध्ये स्वामींची सेवा म्हणून हे सगळं करतायत. ही फार विशेष महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी परत एकदा टाळ्या. म्हणजे आपले पोटेन्शियली किती टॅलेंटेड लोक बघा. तबलावाला आणि काय स्वॅप होत आहेत. एकदा हा तबला, दोघांनाही दोन्ही गोष्टी येतात. रोहन हा स्वतः साऊंड इंजिनियर आहे, बरेच कॉम्पोजिशन्स करतो, त्याचा स्वतः स्टुडिओ आहे, तो वेगळ्या पिक्चर्सना मोठ्या म्युझिक देतोय. आता प्रवीण तरडेचं वगैरे जे आता देऊळ बंद दोन गाजतोय त्याच्यामध्ये तो त्यांनी दिलेला आहे. आणि आदित्य कंपनी सेक्रेटरीची जी परीक्षा होते पुण्यामध्ये त्याच्यामध्ये तर पुण्यात पहिला आला सीएसमध्ये. हे विशेष कौतुकास्पद आहे. म्हणजे परमार्थाविषयी नोशन्स बदलणं फार महत्त्वाचं आहे सध्याच्या काळामध्ये. असं लोकांना वाटतं की काय नुसतं टाळ कुटायचं जाऊन भजन म्हणा, असं नाही आहे. तुम्ही स्वतःचा उद्धार तुमच्या क्षेत्रामध्ये तर केलाच पाहिजे, तिथल्या एक्सलन्सला काही पर्याय नाही आहे, पण ते करूनही ही गोष्ट केली पाहिजे, त्याला मग जास्त महत्त्व आहे. आणि ज्या वयात ते करतात ते अजून विशेष. असं ऐकलं की पुढे काय बोलायचं आहे मलाच आठवत नाही आता नक्की. ज्ञानेश्वर महाराजांनी जे भाष्य केलंय नेहमीप्रमाणेच ज्ञानेश्वर महाराज जे करतात ते फक्त ज्ञानेश्वर महाराजच करू शकतात. 700 श्लोकांवर 9033 ओव्या ऐकून लिहिल्यात. म्हणजे तुम्ही जे डिवाईड केलं तर प्रत्येक एका श्लोकावर बरेच ओव्या असतात, पण आपल्याला वेळेची मर्यादा लक्षात घेऊन 3-3च आपण घेतले. लोकांनी असं नको म्हणायला की संस्कृत शाळेमध्ये नसताना आम्हाला यांनी संस्कृत म्हणायला लावलेत का वेळ. बरेच वेळा लोकांना एक वेळ संस्कृत म्हणणं सोपं वाटतं पण ज्ञानेश्वरी म्हणणं अवघड वाटतं, अशी परिस्थिती. कारण ती मराठी जरा अवघडच आहे. पण तरी निदान आपण त्याच्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊ. आता मुळात हा जो श्लोक आहे तो 6व्या अध्यायामध्ये आलेला श्लोक आहे, जो ध्यानयोगाचा अध्याय आहे. 6व्या अध्यायातला 5वा श्लोक आहे. त्याच्या आधीचा जो श्लोक आपण बघितला तर भगवंतांनी त्याच्यावर त्या श्लोकामध्ये योगारूढ कोण असतो याची व्याख्या केली. त्या वाक्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय, यदा नेंद्रियार्थेषु कर्मस्वरुषज्जते सर्व संकल्प संन्यासी योगारूढ सदोच्यते. आणि त्याच्यावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराजांनी असं लिहिलंय की जयाच्या इंद्रियांच्या घरा नाही विषयांचा येर झारा, जो आत्मबोधाच्या वोवरा पौढला असे. हे प्रत्यक्षात आणणं तर आत्ताच बाजूलाच ठेवू आपण. हे बुद्धीच्या पातळीवर समजून गेल्याचा खूप धक्कादायक आहे की ज्याच्या इंद्रियांच्या घरामध्ये विषयांचा येरझारा जरी चालू असला तरी तो स्वतः आत घरामध्ये अशी कल्पना करा, एक बीन बॅग आहे छान, त्या बीन बॅगवर तो वोवर म्हणजे कळला नाही, त्या आत्मबोधाच्या वोवरा पौडला असेल. तो आत्मबोधाच्या वोवरात पडून राहिलेला आहे. तो असते देह येतुला, तो चेतूची असे निदेला, तो योगा रूढ बला ओळखतो. तो देह आहे असं वाटतंय पण तो या जगाच्या बाबतीत आतमध्ये पूर्णपणे निद्रिस्त आहे. म्हणजे दृश्य जगताचा कुठलाही परिणाम हा त्याच्या अंतःकरणावर होऊ शकत नाही. असं होऊ शकतं का? तर बद्रीनाथला एकदा जाणं झालं. तर बद्रीनाथमध्ये एक असे गोंडपाट बांधलेली व्यक्ती होती. तुम्ही जर गेला असाल तिथे बद्रीनाथच्या इथे अलकनंदा खाली वाहते. कोणतरी सांगितलं त्या व्यक्तीला जाऊन भेटा. तर ती व्यक्ती म्हणजे मद्रासच्या कुठल्या तरी युनिव्हर्सिटीमध्ये ते प्रोफेसर होते.
आणि त्यांना विचारलं की तुम्ही इथे काय करताय, इंग्लिशमध्ये बोलायला लागले एकदम ते. तर त्यांनी सांगितलं की मी इथे आलो आहे कारण माझ्या गुरूंनी मला एका गोष्टीसाठी इथे पाठवलं आहे. कशासाठी पाठवलं आहे, तर इतके दिवस माझा असं समज होता की माझ्या आयुष्यात माझ्या कर्तृत्वाने सगळं चाललेलं आहे, माझा संसार, माझं घरदार, मुलं वगैरे. तर त्यांनी सांगितलं तुला जर देह हा संपूर्ण प्रारब्धावर चालतो हे समजून घ्यायचं असेल तर तू अलकनंदेच्या काठावर जाऊन राहा. आणि इथे आल्यावर मी एकच गोष्ट ठरवली की कोणाकडे काही मागायचं नाही. माझ्याकडे बघून कोणी खायला आणून देतात, 2-3दा मी खातो, कोणी नाही दिलं तर मी अलकनंदेचं पाणी पिऊनच राहतो. आणि आता मला 1 वर्षात मी कन्व्हिन्स झालोय की देह जो काय आहे त्याच्यामध्ये माझा काही कॉन्ट्रीब्युशन नाही ते चालण्यात, तो त्या प्रारब्धावर चाललेला आहे आणि तो चालत राहील. आणि त्याच्या पुढची गोष्ट मला असे लक्षात आलेली आहे की जेव्हा हे तुमच्या लक्षात येतं तेव्हाच फक्त जो दृश्याचा जो परिणाम आहे तो तुमच्या अंतःकरणावरनं नाहीसा व्हायला लागतो. म्हणजे जे दृश्य तुम्हाला खरं वाटतंय, जग जे सगळं खरं वाटतंय ते सगळा संपूर्ण भास आहे, हे तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही जोपर्यंत देह हा माझ्या इच्छेने चाललेली गोष्ट आहे हे तुम्ही समजून राहाल किंवा याच्या पलीकडे तुम्ही जोपर्यंत जाऊ शकणार. याच्या पुढचं वाक्य त्यांनी फार महत्त्वाचं सांगितलं. ते म्हणले पण ह्याच्याकरता मी जे काय करतो ते करायची गरज नाही आहे, तुम्ही तुमच्या घरी राहूनपणे करू शकता. फक्त कंडिशन फार महत्त्वाची. ती कंडिशन अशी आहे की आत्मस्वरूपावर तुम्हाला लक्ष केंद्रित करायला लागेल, सेल्फवर जा फक्त. मग तुम्हाला कळेल की हे जे काही चाललंय देह ते तसंही चालेल. तुम्हाला तुम्ही जे काय आयुष्यात करताय ना अपग्रेडेशन, ते कशासाठी करताय, देहासाठी तर करताय. उद्धरेत आत्मन आपण कशासाठी अप्लाय केलंय की जे काय होतंय रेज द स्टँडर्ड्स. वी हॅव रेज द स्टँडर्ड्स. काय म्हणजे काय, घर होतं ते मोठं घेतलं, गाडी होती अजून मोठी गाडी घेतली, सुरुवातीला भारतात हिंडो होतो आता इंटरनॅशनल हिंडो. ह्याच्यापेक्षा काय केलं? भगवद्गीता या सगळ्याला रेज द स्टँडर्ड मानतच नाही. अपसाइड डाऊन होतं आपलं सगळं. म्हणजे मी जिकडे पळतोय ते पळायचंच नाही का? कोणतरी असं म्हणतात ना, किती तुम्ही रॅट रेस पळा, किती रॅट रेस जिंका, बट स्टील यू रिमेन अ रॅट अल्टिमेटली. तसं आहे, सिम्पल. आणि म्हणून हे अर्जुनाला जेव्हा सांगितलं योगारूढाची व्याख्या, तेव्हा अर्जुन काय म्हणतो की अर्जुन म्हणे अनंता, हे विस्मय मज विस्मय बहुत ऐकता, कवणे हे ऐसी योग्यता कवणे दिजे. अर्जुन म्हणे अनंता मज विस्मय बहुत ऐकता, हे काय ऐसी योग्यता कवणे दिजे. असं म्हटल्यावर जे भगवंतांनी उत्तर दिले ते आपण घेतले पाठ करायला. तेव्हा हा सोनी कृष्ण म्हणे. कारण तवं असं आलं की त्याच्या मध्ये मागे काहीतरी जायला असतं, ते आधी समजून घ्यायला पाहिजे. तवं हासोनी म्हणे, कशाला हसलं बाबा हा. तवं हासोने म्हणे, तुझे नवल ना इथे देखणे, कवणाचं काय दिजे कवणे अद्वैती ये. म्हणजे इथे कोण कोणाला देणार? इथे एकच तत्व जर भरलेलं आहे, दुसरं काहीच नाही आहे तत्वाशिवाय, तर कोण कोणाला देणार, कोण कोणाचा उद्धार करणार? एकच तत्व आहे. पण मग पुढे काय म्हणले, परी व्यामोहाची शेजे, बळीया अविद्या निद्रित होईजे, त्यावेळी हा दुःस्वप्न भोगीजे जन्म मृत्यूंचा. अद्वैत वेदांताचा सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत ते मांडलाय की जन्म मृत्यू जे काही अनुभवाला येत आहेत त्याच्या पाठीमागे अविद्या आहे तुझी. मी देह, मी जीव आहे, मला बंधन आहे, टाईम अँड स्पेसनी मी लिमिटेड आहे. मी आत्ता जन्म आलो, 31 वर्ष आलं की साधारण काहीतरी प्रॉब्लेम येईल, आजार होईल आणि मी मरीन. हे जे तुला काय वाटतंय हे बंधनच अविद्येचं बंधन आहे. आणि याच्यामुळे लॉ ऑफ कर्मा जो सांगितलेला आहे त्या ह्याच्याप्रमाणे तू परत 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 जन्माला येणार आहेस, परत येणारेच म्हणारेच. पण हे सगळं जे आहे हेच मुळात एक स्वप्न आहे. दुःस्वप्न हा भोगी जे जन्म मृत्यूचा, हा म्हणजे जीव. नाही तर लोकांना असं वाटायचं की हा म्हणजे यांना स्वप्न पडतात हे भोगू, मी भोगत नाही, असं नाही. अप्लाइज टू बोथ. हा आणि ही दोघंही.
जीव या अर्थाने हाय. कारण त्याच्यामध्ये खूप मतभेद असतात नवऱ्या बायकोमध्ये. एकदा आई आणि मुलाचा संवाद चालू होता. तर मुलगा म्हणला, आई, माणूस कसा येतो जन्माला? तर आईने सुरुवात केलं, अरे ते ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. माणूस कसा जन्माला? ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, मग तो माणूस मानव दानव देव असं निर्माण केलं. आईला स्टॉप स्टॉप, तू काहीतरी वेगळंच सांगतेस. मला बाबांनी सांगितलं आहे. काय सांगितलं आहे? सांगितलं डार्विननी सांगितलं. काय? की आधी तो माकड होता, मग ते शेपूट गळलं, मग चिंपांझी झाला. मग ते त्यांच्या घराण्याविषयी सांगतायत, मी माझ्या घराण्याविषयी सांगते. त्यामुळे दुःस्वप्न हा भोगीच आहे. तर हा सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल आहे. तर परमार्थामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की 3 सत्ता सांगितल्या आहेत. आभासिक सत्ता, प्रातिभासिक सत्ता आणि आध्यात्मिक सत्ता. आपल्याला समजून घ्यायला पण छान आहे की जसं आपण झोपलेलो आहोत आणि स्वप्न आपण बघतोय, तर जेव्हा स्वप्न बघत असतो तेव्हा ते खरंच वाटतं ना. अजिबात डाऊट येतो का स्वप्नामध्ये? अजिबात डाऊट येत नाही. काय वाटेल त्या गोष्टी आपण पाहतो, पण त्या पाहत असताना आपल्याला असं वाटत नाही की हे कसं काय असेल. लॉजिक तिथे लावत नाही आपण. इनफॅक्ट स्वप्नामध्ये जेव्हा डाऊट येतो तेव्हा त्या क्षणी स्वप्न मोडतो की असं कसं काय, इथे कशी काही आली, नव्हतीच ही, नाहीच आहे, म्हणजे आली कशी काय. त्या क्षणी तुम्ही जागे होता. बरोबर ना? म्हणजे असं म्हणतात की लोक इतके श्रद्धाळूपणे स्वप्न पाहतात. म्हणजे मला असे लोक माहिती आहेत की ज्यांना वाईट वाटतं की एपिसोड चालला होता, आता परत कंटिन्यू होणार की नाही, परत झोपायचा प्रयत्न करतात. OTT प्लॅटफॉर्मवर जसं असं नेक्स्ट एपिसोड कधी, इथपर्यंत आता येऊन थांबलो आम्ही. इतक्या श्रद्धेने असं, म्हणजे असं म्हणतात की जिथे तुम्हाला आयुष्यात श्रद्धा पाहिजे तिथे तुम्ही डाऊट घेता, संशय घेता. हां, आणि जिथे तुम्ही संशय घ्यायला पाहिजे स्वप्नातनं बाहेर, तिथे तुम्ही श्रद्धा ठेवता. असं उलट आहे. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही आभासी, हे तर खरं आहे ना की स्वप्न मोडल्यावर त्या क्षणी कळतं की काहीच नाही आहे, असं काही नव्हतंच. किती वेळ लागला कळायला की हे सगळं खोटं होतं? त्या क्षणी कळलं की हे काहीही नव्हतं. तर संतांचं असं म्हणणं आहे की ज्या क्षणी तुला खऱ्या सत्यात जाग येईल त्या क्षणी तुला कळेल की हे जे सुद्धा सगळं जे तू पाहतोयस हे पण एक स्वप्नच आहे. त्याला प्रातिभासिक सत्य असं. खऱ्या सत्तेत तू जागा होशील, पारमार्थिक सत्तेत स्वच्या बोधात जेव्हा खऱ्या जागा होशील तेव्हा तुला असं कळेल की तू स्वप्नात स्वप्न पाहत होतास. एक स्वप्न, त्याच्यातनं तू बाहेर आलास, त्याला तू जागृती म्हणतोयस, ते पण दुसरं स्वप्नच आहे. ह्याच्याबद्दल ती लाओ त्सेची गोष्ट मला खूप आवडते की लाओ त्से एकदा उठला आणि एकदम रडायला लागला. तर त्याचे शिष्य गोळा झाले आणि ते म्हणले, काय झालं? गुरु रडायला लागल्यावर शिष्याने जास्त टेन्शन येतं ना. तर ते म्हणले, खूप मी अस्वस्थ आहे, मला प्रश्न पडला, मी कोण आहे कळत नाही. काय झालं, तुला वाईट स्वप्न पडलं का? नाही, वाईट नाही पडलं, मला असं दिसलं की मी फुलपाखरू आहे. चांगलं आहे की फुलपाखरू, चांगलं आहे, काय नाईटमेअर तर नाही आहे ना, गुड. मूर्खा, तुम्हाला कळतच नाही माझ्या पुढचा प्रश्न काय. काय प्रश्न आहे? हेच तर ना की मला आता कळत नाही मी कोण आहे. म्हणजे आता मला असा प्रश्न पडला की कशावरून मी फुलपाखरू नसेल आणि फुलपाखरूला आता असं स्वप्न पडलं असेल की मी लाओ त्से झालोय. असा म्हणजे आपण मनुष्य जातीने हजारो लाखो स्वप्न लोकांनी पाहिले, पण असा प्रश्न विचारणारा लाओ त्से पहिलाच आहे की ज्याला सत्यात जागा असं वाटतं की यार हे कशावरनं स्वप्न नाही, ते कशावरनं खरं. तर आपल्याकडे स्वप्न, सुषुप्ती आणि जागृती असे 3 शब्द सांगितले. सुषुप्ती आपल्याला माहिती आहे, गाढ झोप. मेडिकलच्या याच्यामध्ये आम्ही REM स्लीप आणि NREM स्लीप असं शिकवतो फिजिओलॉजीमध्ये. रॅपिड आय मुवमेंट स्लीप, नॉन रॅपिड आय मुवमेंट. त्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट तुम्हाला कळत नसतं. वेदांत असं सांगतो की गाढ जेव्हा झोपलेला असतो तेव्हा सुद्धा ॲक्च्युली जी जाणीव असते ती जात नाही, ती असतेच तिथे. कशावरून? जर ती नसती, तर जेव्हा खूप गाढ जेव्हा झोप लागते ना आपल्याला, 4 तासाने जेव्हा उठतो तेव्हा कसं काय कळतं की खूप गाढ झोप लागली होती? कळलं कोणाला?
ते ज्याला कळलं तो जागाच होता. फक्त त्या काळात तो एक्सपिरियन्स तुझा रजिस्टर झाला नाही. झोप आणि ध्यान या गोष्टीमध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत. आपल्याला म्हणजे आपण काही साधना केली असं वाटायला नको. असं म्हणतात की जीवाचा आणि शिवाचा जीवशिवाचा संयोग याच्यावरचा श्लोक आहे हा. जीवशिवाचा संयोग आत्मसंयम योग. झोपेमध्ये सुद्धा जीव हा शिवाला जाऊनच भेटतो आणि ध्यानाच्या अंतिम अवस्थेमध्ये सुद्धा जीव शिवालाच जाऊन भेटतो. मग फरक काय? तर फरक असा आहे की झोपेमध्ये ती गोष्ट, जरा टेक्निकल शब्द आहे पण योगशास्त्रात सांगितलेला शब्द आहे, पुरीतत नाडी नावाची एक नाडी आहे. पुरीतत नाडी. त्या पुरीतत नाडीतनं जीव शिवाला जातो आणि ती विस्मरण स्वरूप नाडी. म्हणजे असं की जिथे तुम्ही शिवाला जाऊन भेटता पण त्याचं स्मरण तुम्हाला राहत नाही. वेअर ॲज ध्यानाच्या अंतिम अवस्थेमध्ये तुम्ही सुषुम्नेतनं ती प्रोसेस करता आणि त्यामुळे ती होत असताना आणि झाल्यावरही तुम्हाला अखंड भान असतं, जीव आणि शिवस्वरूप एकत्र. आणि त्याच्यामुळे ही गोष्ट आहे की सुषुप्ती ही गाढ अवस्था आहे. आणि म्हणून सगळ्या लोकांना जर विचारलं की आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं लौकिक अर्थाने सुख कुठलं आहे, तर लोक म्हणतील झोप, गाढ झोप. एखाद्याला सांगितलं की बाबा 4 दिवस समजा तुला जागं ठेवलंय, अजिबात झोपून दिलं नाही, टॉर्चर केलं आणि त्याला 5व्या दिवशी सांगितलं की जगातली तू कुठली वस्तू माग, तुला देतो मी, फक्त झोपायचं नाही. तर मला काही नाही दिलं तरी चालेल पण मला ती झोपू दे. का? कारण सुखस्वरूप होण्याचा सगळ्यात ऑथेंटिक मार्ग हा झोप. फक्त ते कळत नाही म्हणून ती गरजे, म्हणून आपण त्याला श्रांत आणि विश्रांत शब्द वापरतो. स्वस्वरूपी विश्रांतीस जावे हे ध्यानाच्या मध्ये म्हणतो की नाही. तर स्वस्वरूपी विश्रांती झोपेमध्ये काय करतो? स्वस्वरूपातच विश्रांती जातो, पण ते अज्ञानमय विश्रांती आहे, ही ज्ञानमय विश्रांती. ज्ञानमय विश्रांतीचा फायदा काय? तर ज्ञानमय विश्रांती जर तुम्हाला खऱ्या अर्थाने प्राप्त झाली, भगवद्गीतेने खूप मोठं आश्वासन दिलेलं आहे की जर खऱ्या अर्थाने तुम्ही ज्ञानस्वरूपात विश्रांत होऊ शकलात, मी याचा खरा शोध तुम्हाला लागलाच आयुष्यात, सेल्फ काय, तर एकदा ते लागल्यावर परत तुम्ही अज्ञानी होऊ शकत नाही. उद्धरे आत्मनात्माची फायनल स्टेज पुढे सांगितलेली. म्हणजे आपल्याला तर डाऊट असतो की आपल्याला होणार की नाही, ध्यानामध्ये काही अनुभव होतात तरी सुद्धा खरं वाटत नाही, हे खरे आहेत का खोटे आहेत, त्याला ज्ञान समजाय की नाही. पण जर ज्ञानाची संपूर्ण अवस्था प्राप्त झाली तर भगवद्गीता असं सांगते की ब्रह्मनिर्वाण मृच्छती, स्थित्वास्या मंतकालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती. एकदा का जर ती अवस्था प्राप्त झाली तर आयुष्याच्या शेवटापर्यंत तुम्ही ज्ञानीच राहाल, तुम्ही उलटं परत येऊ शकत. खूप मोठं आश्वासन भगवद्गीतेत दिलेलं आहे, दुसऱ्या शब्दात दिलेलं आहे. म्हणजे जसं सांगतात की टाकापासून लोणी बाहेर येते की नाही, टाक घुसळतात. ऍक्च्युली टाकामध्येच लोणी अदृश्य स्वरूपात आहे, वेगळं आहे का नाही तुम्हाला दिसत नाही आधी, पण एकदा तुम्ही काढलं बाहेर लोणी झालं त्याचं की परत तुम्ही टाकात टाकू शकता का? नाही टाकू शकता, ते कायमच फ्लोट होत राहतं. तसं रिअलायझेशन ऑफ सेल्फ बद्दल आपण बोलतोय. सगळ्यात मोठी गोष्ट भगवद्गीतेने पुढे सांगितलेली आहे की उद्धार करायचा म्हणजे किती करायचा, तर अल्टिमेटली यू हॅव टू नो युअर सेल्फ, दॅट्स इट. बाकी त्याला काही कॉम्प्रोमाइज करायला गीता तयारच नाही, नो कॉम्प्रोमाइज. आणि बघा ना, आयुष्यात आपण जन्माला आलो, एवढ्या अनंत गोष्टी आपण करतो, पण आपण मरताना जर इफ वी डोंट अंडरस्टँड हू वी आर, इजंट दॅट इज अ बिग फेल्युअर. जन्म आलो, आयुष्यावर जगलो, पण मी कोणीच मला कळलं नाही आणि मेलो, याच्यापेक्षा कुठलं मोठं फेल्युअर असू शकतं? कुठलं असू शकत नाही. त्यामुळे ह्याचा अभ्यास कशासाठी करायचा? स्वतःसाठीच करायचा आहे. उद्धरे आत्मन कोणासाठी करायचा नाही, माझाच उद्धार मला करायचा आहे. प्रश्न फक्त असं आहे की मला ते जाणवत आहे का की हा उद्धार करण्याची गरज आहे. कारण अध्यात्मामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, चित्ताचे प्रकार सांगितलेले आहेत की कुठल्या चित्ताला असं वाटतं, मूढ चित्त असतं, त्यांना वाटतच नाही असं काही करावं. मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, मग एकाग्र, निरुद्ध. आणि भगवद्गीता 6व्या याचा हे करते उपराम म्हणून. आपण वेळ मिळाला तर नंतर कुठल्याही सेशनमध्ये बघूया. पण मुख्य गोष्ट हीच आहे की सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनचं हे सायन्स आहे. त्याच्यामुळे थोडासा त्याचा अभ्यास आपल्याला करावासा वाटला, हीच महत्त्वाची गोष्ट आहे. खूप लोकांना असं वाटतं की आमच्या कृपा होणार की नाही देवाची, गुरुची होणार की नाही. गुरुदेव रानडे त्यांच्या गुरूंना एकदा विचारायला गेले होते उमदीकर महाराजांना, आणि ते जाताना म्हणले जरा कृपादृष्टी असू दे.
त्याचं म्हणले उंदेकर महाराज एकदम असे स्पॉन्टेनियसली बोलले. ते म्हणले तुम्ही कृपा करून दृष्टी ठेवा, म्हणजे कृपा दृष्टी आहेच. तसं आहे की आपण आपल्या हातामधली जी गोष्ट आहे ती परफेक्ट करणं खूप गरजेचं आहे. ती जर ठेवली तर मग बाकीची कृपा ही अखंड बरसणारच आहे. त्याच्याविषयी कोणी शंका बाळगायचं काही कारण नाही. हे आश्वासन गीतेने पुढे दिलेलं आहे. 2 मिनटं पुढे गेलेत. आपली वेळ आपण काटेकोरपणे पाळणार आहोत. त्यामुळे हे पहिलं पुष्प भगवान श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी इथे अर्पण करतो आणि आज इथेच थांबतो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.